हाय फ्रेंड्स, स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर ह्या इथे ना मी अशी झटकीपट होणारी खिचडी करणार आहे. मी सहसा अशीच करते, कधी कंटाळा आला ना आणि आपल्याला कधी खाऊशी वाटली ना तर अशीच करते. तर चला पटापट आपल्या रेसिपीला लाईक करा आणि ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां. तर इथे बघा वांगं घेतलेले आहे, बटाटा, टोमॅटो आणि थोडा माझ्याकडे कोबी होता तोही घेतलेला आहे. ज्या भाज्या उरलेल्या होत्या त्या सगळ्या घेतलेल्या आहे. गरम झाल्यावरती मी 1.5 पळा तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेलं आहे. लसणाचे 7 ते 8 पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत. तर इथे कांदा एक मोठा, तर इथे कांदा ना उभा कापून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा, आणि छान मस्तपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर ते कांदा छान मस्तपैकी असं परतून घ्यायचा आहे गुलाबी सोनेरी कलर येईपर्यंत. आणि त्या इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. असे टोमॅटोचे 4 फोडी टाकून घ्यायचे आहेत. मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला होता आणि छान मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी ना ते मीठ टाकून घेतलेलं थोडंसं, आणि आता ना परतून घेत आहे पुन्हा एकदा. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत 2, मधून चिरून द्यायचे आहेत आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते हळद टाकलेले आहे इथे 1 चमचा. हळद टाकलं ना की छान मस्तपैकी अशी तेलामध्ये मिक्स करायची आहे. त्यामुळे कसा स्वाद येतो एक मस्त हळदीचा. आणि हे इथे बघा मसाले घेतलेले आहे, ते पावडर मसाले, हिंग आहे, गरम मसाला घेतलेला आहे, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट, काश्मीरी पावडर, आणि मी ना इथे जरा वेगळी टेस्ट म्हणून ना इथे ना मी इथे सांबर मसाला घेतलेला आहे. तर छान लागतं असं कधीतरी वेगळी टेस्ट म्हणून. आणि छान मस्तपैकी पुन्हा एकदा ना मिक्स करायचं आहे. आणि ती ना तुरीची डाळ होती ती टाकलेली आहे, भिजत ठेवलेली होती 1 तासभर, अर्धी वाटी टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे. आणि इथे बघा मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे ज्या ज्या होत्या भाज्या, दुधी आहे, कोबी आहे, वांग, बटाटा, आणि त्या इथे आता मी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये. आणि असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाला लागला गेला पाहिजे. आणि ही खिचडी केली ना की मस्त लागते ना, अशी पोटच भरतं की दुसरे कोणत्याही भाजीची जरूरतच नाही आपल्याला पडणार. झाकून ठेवूया 4 मिनटं. आणि ते 4 मिनटांनी बघा जरा भाज्या ना अशा नरम झालेल्या आहेत. त्यानंतर ते धुतलेला तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून ठेवलेला होता पाण्यामध्ये. एक अर्धा तास ठेवू शकता किंवा 15-20 मिनटं तुम्ही ठेवू शकता. तो कुकरमध्ये मी आता टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे. या ज्या भाज्या टाकल्या होत्या त्याही आता मिक्स करून घेत आहे भातासोबत. आणि आता ह्याच्यामध्ये ना आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. शक्यतो ना अशी खिचडी किंवा पुलाव करताना ना गरम पाणीच टाका, टेस्टी छान येते. इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते. तर या इथे बघा आता कुकरला झाकण लावायचं आहे. मीठ टाकलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे इथे 2 चमचे. आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि येथे 1 चमच्यानं असं तूप टाकायचं आहे. त्याने काय होतं, खिचडी अशी ना आपली सॉफ्ट तर लागतेच आणि मऊही मस्त अशी होते ना. आणि तुम्ही वरून देखील म्हणजे घेऊ शकता जेवताना. झाकण झाकलेलं आहे. तर चला इथे 4 ते 5 शिट्या मी दिलेल्या आहेत. जवळजवळ इथे 4 शिट्या दिलेल्या आहेत. खिचडी छान अशी सॉफ्ट करायची आहे मला. ते बघा मस्त आपली ही गरमागरम खिचडी झालेली आहे तयार. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला आता म्हणजे भूक नाही लागत किंवा कधी कंटाळा स्वयंपाकाचा, तर ही झटकीपट होणारी ना खिचडी नक्की करा तुम्ही, अशी मस्त लागते ना. आणि पाहिजे तर तुम्ही इथे कोशिंबीर घेऊ शकता. मी इथे बघा इथे कोशिंबीर देखील केलेली आहे, किंवा लिंबू देखील करू शकता, म्हणजे लिंबू देखील घेऊ शकता. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. आणि आपल्या चॅनलला पटापट लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.